नमस्कार। स्कूल विद्यार्थी चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो जाए। आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड 10th, सब्जेक्ट है मराठी, बोर्ड है महाराष्ट्र, ईयर है 2020। पार्ट 1 आज हम देखेंगे बीज पेरले गेले। ये जो चैप्टर है बीज पेरले गेले, ये थोड़ा सा बड़ा चैप्टर है और इसके स्वमत में ज़्यादा है, क्वेश्चन आंसर ज़्यादा है, तो एक पार्ट में ये पूरा नहीं हो सकता। इसके लिए हमने पार्ट 1 और पार्ट 2 ऐसे वीडियो बनाए हैं। ठीक है, आज हम देखेंगे पार्ट 1। सो पहला क्वेश्चन ये है, यहाँ पे ये छोटा क्वेश्चन है, कारणे लिहा, मतलब आपको रीज़न बताना है। दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणे पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण। मतलब दूसरे जो छोटे बच्चे हैं उनके हाथ में खिलौने देखकर लेखक को बचपन में थोड़ा ईर्ष्या होती थी, जेलेसी होती थी। तो ऐसा क्यों होता था, लेखक को ऐसा क्यों लगता था, तो वो आपको रीज़न में लिखना है। तो यहाँ पे आंसर देखिए, लेखक गरीब कुटुंबात जन्माला आले होते। मतलब लेखक का जो परिवार था वो गरीब था, हाँ, मिडल क्लास फॅमिली में से वो बिलोंग करते थे। त्यामुळे त्यांना कष्ट आणि दुःख यांचा सामना करावा लागत असे। और मिडल क्लास घर में थे, इसके लिए उनको भी कष्ट और दुःख इन चीज़ों का सामना करना पड़ता था। लेखकाचे वडील पोलीस खात्यात कमी पगारावर नौकरी करत होते। मतलब लेखक के जो पिताजी थे वो पुलिस डिपार्टमेंट में कमी पगार मतलब क्या, कम तनख्वाह थी उनकी, और फिर भी वो वहाँ पे जॉब कर रहे थे, नौकरी कर रहे थे। त्यामुळे लेखकाच्या वडिलांना लेखकासाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्हते। सैलरी मतलब जो उनका पगार है वो ही बहुत ही कम था, इसके लिए लेखक के जो पिताजी हैं उनको उन पैसों में से खिलौनों के लिए अलग से पैसे निकालने को नहीं पॉसिबल होता था। तो इसके लिए लेखक के जो पिताजी है वो लेखक के लिए खिलौने नहीं खरीद सकते थे। म्हणून ये यहाँ तक हमारा मेन आंसर है। और लास्ट में हम रीज़न का लिख रहे हैं, रीज़न। तो रीज़न जब भी आप लिखते हो, कारण जब भी लिखते हो, तो एंडिंग में आपको म्हणून लिख के वही सेम क्वेश्चन रिपीट लिखना होता है। ठीक है, तो वैसे ही चीज़ मैंने यहाँ पे की है। म्हणून दुसऱ्याच्या हातात खेळणे पाहून, यहाँ पे खेळणे पाहून लेखकाला लहानपणी त्याचा हेवा वाटत असे। और इसीलिए लेखक जब भी दूसरों के पास बचपन में दूसरों के पास खिलौने देखता था तो उसको थोड़ी ईर्ष्या होती थी कि मेरे पास भी वो होना चाहिए। ठीक है, सो हे झालं आपलं हिंदीमध्ये एक्सप्लेनेशन। मराठीमध्ये एकदम सोपं आहे, त्याच्यामुळे मी मराठीतून जास्त काय एक्सप्लेन करत नाही, कारण एकदम सोप्या पद्धतीत आणि सोप्या मराठी भाषेतच मी उत्तरं लिहिलेली असतात, जी तुम्हाला वाचून इझिली समजतात जर तुम्ही मराठी मुलं आहात, महाराष्ट्रीयन आहात। तर इथे बेसिकली प्रश्न होता की दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणं बघून लेखकाला त्यांचा हेवा का वाटायचा। हेवा म्हणजेच काय की थोडंसं जेलसी वाटतं। तर लेखकाला तसं का वाटायचं, तर पहिली गोष्ट म्हणजे लेखक आपल्यासारखाच एका सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला होता। त्याप्रमाणे सामान्य लोकांच्या जशा टेन्शन्स असतात, जसं कष्ट, दुःख, समस्या असतात, तशा समस्या लेखकाच्या घरात सुद्धा होत्या। लेखकाचे जे वडील होते ते पोलीस खात्यामध्ये काम करत होते, त्यामुळे त्यांचा पगार पण खूप कमी होता। आणि पगार कमी असल्यामुळे लेखकाच्या वडिलांना लेखकासाठी खेळणी विकत घेण्यासाठी काही पैसे नसायचे। त्यामुळे लेखकाचे वडील लेखकासाठी खेळणी विकत घ्यायचे नाही। पण मग अशा वेळेला मुलांना ते लहानपणी तेवढा कळत नाही, त्यामुळे लेखकाला मात्र ही गोष्ट त्यावेळेला समजायची नाही। आणि लेखक जेव्हा दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी बघायचा तेव्हा त्याला खूप हेवा वाटायचा, म्हणजेच की ती खेळणी माझ्याकडे पण असली पाहिजेत। बरोबर, असं हे आपलं उत्तर आहे। उत्तर पाठ करण्याची गरज नाही आहे, उत्तर समजून घ्या तर ते तुमच्या जास्त डोक्यात राहील। आता आपण दुसरं बघूया। लेखकाच्या आई वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण।
आता इथे आहे, लेखक के माँ और पिताजी ने उनका जो मन है, मतलब उनका हृदय थोड़ा थाम कर अपने बच्चों को बाय बाय बोला। निरोप घेतला मतलब उनको बाय बाय बोला और वो थोड़े दूर चले गए। तो क्यों ऐसा, ये सब प्रोसेस उन्होंने क्यों किया? ठीक आहे। लेखक जेव्हा 9-10 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांची बदली झाली होती। मतलब लेखक जब 9-10 साल के थे तो उनके जो पिताजी है वो पुलिस खाते में काम करते थे, तो उनका शिफ्टिंग हुआ, मतलब उनकी बदली हुई, ताबदला हुआ उनका दूसरे शहर में। ठीक है, त्यामुळे लेखकाला आई वडिलांपासून लांब राहावे लागणार होते और पिताजी की शिफ्टिंग होने वाली थी। ठीक है, बदली हो गई थी, इसके लिए पिताजी और माँ से लेखक को दूर रहना पड़ने वाला था। लेखकाला ते अजिबात आवडत नव्हते। लेखक बहुत छोटे थे, 9-10 साल के, मतलब आपको पता चल सकता है कितने छोटे हैं, और इतने छोटे एज में माँ और पिताजी से दूर रहना किसी भी बच्चे के लिए इम्पॉसिबल लगने वाली चीज़ होती है। ठीक है, तो इसके लिए लेखक को वो बिल्कुल पसंद नहीं आ रही थी वो बात कि माँ और पिताजी से दूर रहना, वो भी ज़्यादा टाइम के लिए। लेखकाच्या आई वडिलांनाही लेखकाला सोडून जाणे जमत नव्हते। मतलब लेखक के माता और पिता को भी लेखक को, मतलब लेखक छोटे थे तो उनको छोड़ के चले जाना, तो उनके माँ बाप को भी वो अच्छा नहीं लग रहा था, पर फिर भी उन्होंने वो किया। क्यों किया? तो यहाँ पे आंसर है, मात्र आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठे ऑफिसर व्हावे, घराण्याचे नाव मोठे करावे असे लेखकाच्या आईवडिलांना वाटत होते, म्हणून लेखकाच्या आईवडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला। पर लेखक के माता पिता दोनों भी बहुत समझदार थे। उनको पता था कि अगर हम बच्चों को लेके चले जाएंगे तो बच्चों के शिक्षण, मतलब जो एजुकेशन है उनका, उसमें बहुत प्रॉब्लम आ जाएगा, क्योंकि जितना ज़्यादा आप स्कूल चेंज करते हो तो उसका इफ़ेक्ट बच्चों के पढ़ाई पे होता है। तो उनके पेरेंट्स को ऐसा बिल्कुल होने नहीं देना था बच्चों के लिए। इसके लिए क्या हुआ, उन्होंने सोचा कि हमारे बच्चे यहाँ पे रहेंगे एक ही सिटी में तो अच्छे से सीखेंगे, बड़े ऑफिसर बन जाएंगे आगे बढ़ के, और हमारे नाम, घर का नाम रोशन करेंगे। और इस तरह की सोच उनके माता पिता की थी। इसके लिए उन्होंने भी अपने दिल को थामा और बच्चों का निरोप लिया। मतलब बच्चों को वहाँ पे ही उनके भाई के यहाँ पे रख के पूना में वो दूसरी जगह पे चले गए। ठीक है, तो ये ऐसा आंसर है। आता मराठीत बघूया आपण याचंच उत्तर। लेखकाच्या आई वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप का घेतला? आता हा प्रसंग आधी कधीचा आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। जेव्हा लेखकाच्या वडिलांची बदली होते, कारण पोलीस खात्यात आहेत तर पोलिसांच्या भरपूर बदल्या होत असतात, गव्हर्नमेंट जॉबवाल्यांच्या नेहमी बदल्या होत असतात, आणि लेखकाच्या वडिलांची सुद्धा बदली होते। आणि त्यावेळेला लेखकाचे आई वडील त्यांचं मन घट्ट करून मुलाला निरोप देतात, आणि त्यावेळेची ही घटना आहे। तर प्रश्न असा आहे की लेखकाचे आई वडील मन घट्ट करून लेखकाला निरोप का देतात? तर पहिली गोष्ट म्हणजे तो प्रसंग थोडासा सांगायचा असतो तुम्हाला। लेखक जेव्हा 9-10 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांची बदली झाली होती, आणि बदली झाली म्हणजे आई वडिलांपासून लेखकांना लांब राहायचं होतं आता, आणि लेखकांना ते अजिबात आवडत नव्हतं, कारण लेखक 9-10 वर्षाचं म्हणजे एकदम लहान मुलंच होतं ते, आणि त्यावेळेत आई वडिलांपासून लांब राहणं हे अजिबात म्हणजे नाहीच चालणार आपल्याला सुद्धा। आणि लेखकाच्या आई वडिलांना सुद्धा लेखक लहान आहे त्यामुळे त्यांना सोडून जाणं थोडंसं जड जात होतं, पण एक विचार होता त्यांच्या मनात, आणि त्या विचारामुळे त्यांनी लेखकाला आणि लेखकाच्या भावाला त्यांच्या काकांकडे म्हणजे पुण्यातच सोडण्याचा निर्णय घेतला। तर तो विचार कुठला होता की आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, चांगलं मोठा ऑफिसर बनावा, आपलं घराण्याचं नाव त्यांनी उज्ज्वल करावं, मोठं करावं, आणि म्हणून असं त्या आईवडिलांना वाटत होतं। आणि बदली जर झाली आणि आपण मुलाला वेगवेगळ्या ठिकाणी जर असंच फिरवत राहिलो तर त्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होईल, आणि अभ्यासावर परिणाम म्हणजे पुढच्या आयुष्यात त्या गोष्टीचा परिणाम होत राहील, आणि ही जाणीव त्यांना होती। म्हणून त्यांनी काय केलं की आपल्या बदल्यांसोबत मुलांचा त्यांनी हे केलं नाही, मुलांना त्यांनी हलवलं नाही, तर त्यांना तिथेच ठेवलं आणि शिकू दिलं काकांकडे।
आणि म्हणून अशा प्रकारे लेखकाच्या आईवडिलांनी इथे मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, का तर मुलांचं भलं व्हावं या विचाराने. बरोबर. अशा प्रकारे उत्तरं समजून घ्या. पुढे जाऊया. हे पण कारणच आहे. लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली. कारण लेखक को बचपन में बहुत सारे प्लेयर्स को देखने का अपॉर्चुनिटी संधि मिली थी उनको. ठीक है, मौका मिला था. बहुत सारे जो खिलाड़ू है, मतलब खेलने वाले लोग हैं, उनको देखने की संधि मिली थी, मौका मिला था. क्यों मौका मिला था? तो यहाँ पे आन्सर है, लेखकाच्या वडिलांची बदली झाल्यामुळे लेखक त्यांच्या काकांकडे म्हणजेच YMCA च्या कंपाउंडमध्ये राहू लागले. मतलब लेखक के पिताजी की जैसे ही बदली हो गई, लेखक के माता पिता वहाँ पे चले गए और लेखक को उन्होंने उनके ही भाई के घर पे, मतलब पूना में रखा. पूना में कहाँ पे रखा? तो YMCA का जो कंपाउंड है, तो वहाँ पे लेखक ने रहना चालू किया. वहाँ पे उनके अंकल रहते थे. ठीक है. YMCA क्या है? तो एक संस्था है, एक ऑर्गेनाइजेशन है जो खेल के लिए बहुत ही फेमस है. स्पोर्ट्स की एक संस्था है ये. ठीक है. और पूरे पुणे में वो बहुत ही फेमस थी खेलने के लिए. त्यामुळे लोग या संस्थेचे सभासद होते. त्यामुळे अनेक चाहिए यहाँ पे. त्यामुळे अनेक लोग, मतलब जो भी खेल के प्रति जिनका बहुत प्यार है, जिनको खेलना पसंद है, वैसे अनेक लोगों ने, बहुत सारे लोगों ने इस संस्था में क्या किया था? सभासदत्व लिया था. खेळायला येणाऱ्या लोकांना पाहून लेखकाच्या मनावर देखील खेळाचा चांगला परिणाम झाला. मतलब लेखक वहाँ पे ही रहता था, तो लेखक उन प्लेयर्स को रोज देखता था, उनका खेलना देखता था, और उन प्लेयर्स को और उनके खेलने के तरीकों को देखकर उसका जो अच्छा परिणाम था वो लेखक के मन पे भी धीरे धीरे होने लगा. खेळाची आवड असल्याने लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागले. मतलब लेखक को भी खेलने की बहुत ही इच्छा थी, बहुत पसंद था उनको भी खेलना, क्रिकेट खेलना. तो धीरे धीरे उन्होंने वो जो प्लेयर्स वहाँ पे खेलने के लिए आते थे, उनका जो खेल है वो बारीकी से देखना उन्होंने स्टार्ट किया. अशा प्रकारे लेखकाला लहानपणी अनेक खेळाडूंना पाहण्याची संधी मिळाली. और इसी तरह लेखक को बचपन में बहुत सारे प्लेयर्स को देखने का मौका मिला था. ठीक है. सो इस तरह से हमारा यहाँ पे आंसर हो जाता है. खत्म. अभी थोड़ा मराठी में एक्सप्लेन करती हूँ. लेखकाला लहानपणीच भरपूर खेळाडूंना पाहण्याची संधी मिळाली होती. का आणि कशी मिळाली होती त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेखकाच्या वडिलांची बदली झाली होती. त्यामुळे लेखक कुठे राहत होते? पुण्यामध्ये. YMCA ही एक संस्था आहे खेळाची. तर त्या संस्थेमध्ये ह्याचे काका काम करत होते. बरोबर. कर्मचारी म्हणून होते. त्यामुळे त्याच कंपाऊंडमध्ये त्यांचे काका राहत होते आणि त्या काकांच्या घरी लेखक आता राहायला गेले होते. त्यामुळे YMCA कंपाऊंडमध्ये लेखक राहायला लागले होते. आता YMCA ही काय आहे? तर ही एक संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे. खेळासाठी खूप फेमस अशी संस्था आहे. जसे आपले क्रिकेट क्लब्स वगैरे असतात आत्ताच्या काळात, तशी ही संस्था होती त्यावेळे पुण्यामध्ये आणि खूप फेमस होती त्यावेळात ती. त्यामुळे अनेक लोक या संस्थेचे सभासद होते, म्हणजे भरपूर मेंबर्स होते या ऑर्गनायझेशनमध्ये जे खेळायला यायचे. खेळायला येणाऱ्या लोकांना पाहून लेखकाच्या मनावर देखील खेळाचा खूप चांगला परिणाम झाला. बघा, आपल्याला जी गोष्ट आवडते, ज्याबद्दल आपल्याला पुढे काहीतरी आयुष्यात करायचं आहे, ती गोष्ट जर आपण रोज बघतोय तर तिच्याबद्दल आपल्या मनात अजून आवड निर्माण होत राहते. लेखकाच्या बाबतीत पण तसंच झालं. लेखक एक तर छोटे होते आणि लहान मुलं भरपूर कॅची असतात, म्हणजे ते लवकर शिकतात कुठली पण गोष्ट बघून. त्याचप्रमाणे जेव्हा लेखक खेळायला येणाऱ्या त्या खेळाडूंना बघायचे, तेव्हा त्यांना सुद्धा ती जी आवड होती ती वाढायला लागली खेळाबद्दल. खेळाची आवड असल्याने लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहायला लागले. पहिले सुरुवातीला लेखक फक्त गेम पाहायचे, पण नंतर जसं त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला, आवड निर्माण झाली, ते त्यांचा जो गेम आहे, खेळ आहे, तो लक्ष देऊन पाहायला लागले.
त्यातले बारकावे, की बॉल कसा टाकला जातो, कॅच कशी पकडली जाते, पाय कुठे ठेवायचं, पोझिशन कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या ट्रिक्स होत्या त्यांनी बारकाईने बघायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारेच लेखकाला लहानपणीच खूप सारे अनेक खेळाडू पाहण्याची संधी त्यांना आपोआप मिळाली होती काकांकडे. म्हणजेच तुम्हाला इथे कळतं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ॲक्च्युली लेखकाला आधी वाटलेलं की वडिलांची बदली झाली, आता मी एवढं आई वडिलांपासून लांब कसं राहू, पण ॲक्च्युली ह्या गोष्टीमुळेच म्हणजे बदली झाली आणि ते तिथे राहायला गेले आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाची जी घटना होती की ते क्रिकेटर बनले पुढे, तर ते त्याच गोष्टीमुळे पॉसिबल झालं होतं जी त्यांना ऑलरेडी आधी नको हवी होती. पण त्या बदलीचा इफेक्टच असा झाला की त्यांना एवढं चांगलं पुढे आयुष्यात बघायला मिळालं की ते जिथे नवीन ठिकाणी राहायला गेले तिथे त्यांना भरपूर चांगले खेळाडू जवळून पाहता आले आणि त्याचा त्यांना खूप उपयोग झाला पुढील आयुष्यासाठी. बरोबर. सो अशा प्रकारे कुठलाही चॅप्टर आणि प्रश्न उत्तर वाचताना ती स्टोरी मनात ॲज अ पिक्चर, आपण एखादा चित्रपट बघतोय, पिक्चर बघतोय असं टाईपमध्ये जर तुम्ही ठेवलीत किंवा तुमच्या जवळच्या कुठल्या तरी मित्राचीच ही गोष्ट आहे, घटना आहे, असं करून जर तुम्ही मनात लक्षात ठेवायला लागलात तर ते तुम्हाला जास्त लक्षात राहतात. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. चौथा प्रश्न हा पण कारणे लिहायचा आहे. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असे लेखकाला वाटले. का वाटले हे तुम्हाला विचारलेलं आहे. मतलब ये एक मराठी का प्रोवर्ब है, म्हण जिसको हम लोग बोलते हैं, प्रोवर्ब है, ये मुहावरा है कि जो अंधा इंसान होता है वो भगवान के पास एक आँख की मांग करता है कि हे भगवान मुझे एक आँख दे दे कम से कम, और भगवान खुश होके दो आँखें देता है. तो ये जो घटना है इसका यहाँ पे अर्थ ये लेना है कि लेखक के जीवन में लेखक ने जितना मांगा था उससे बढ़ के उसने पाया, तो ऐसे लेखक को क्यों लगता है ये यहाँ पे आपको लिखना है. ठीक है. लेखक को क्यों लगता है कि मैं बहुत ही नसीब वाला हूँ, तो इस वजह से लगता है. वजह पडते हैं. काही खेळाडू स्वतःला जास्त खेळायला मिळायला पाहिजे म्हणून ग्राउंडवर लवकर येत असत. मतलब लेखक जिस जगह पे रहते थे वो एक संस्था का कंपाउंड था. ठीक है. खेलने की जो संस्था थी, तो वहाँ पे कुछ जो प्लेयर्स है, मतलब उस संस्था के जो सभासद है उनको ज़्यादा टाइम खेलने को मिले, इसके लिए वो थोड़ा सा जल्दी आते थे, मतलब टाइम से पहले आते थे. तो त्यांना चेंडू फेकायला कोणी नसल्याने ते लेखकाला बोलवत असत और लेखक उसी कंपाउंड में ऐसे टाइम पास करते बैठते थे. तो वो जो प्लेयर्स होते थे जो जल्दी आते थे उनको बॉलिंग करने के लिए कोई इंसान मिलता नहीं था क्योंकि टाइम से पहले आते थे वो. तो वो क्या करते थे, लेखक को बुलाते थे, क्योंकि लेखक छोटा बच्चा था तब, तो लेखक को बुलाते हैं, अरे इधर आ, बॉलिंग करेगा क्या. तो लेखक को भी सोने पे सुहागा हो जाता. बरोबर. लेखकाला देखील खेळाची आवड असल्याने लेखक नेहमी त्या कामासाठी तयार असे. लेखक को भी खेलना बहुत अच्छा लगता था, तो वो भी फटास से रेडी हो जाता था बॉलिंग करने के लिए. अशा प्रकारे खेळाची आवड देखील पूर्ण होत होती. और इसी तरह से लेखक को तो पहला उनका ये था, वो भगवान को बोलते थे कि मेरा नसीब खुल गया कि मुझे इतने अच्छे अच्छे प्लेयर्स को खेलने को देखने को मिल रहा है. पर भगवान ज़्यादा ही खुश हुए थे उन पे, तो उनको बॉलिंग करने के लिए भी मिल गया चांस. तो वो जो मतलब दोहरी खुशी जो उनको महसूस हुई, तब वो ये बोलते हैं कि आंधळा मांगतो एक डोळा, मतलब भगवान, अंधा जो इंसान होता है भगवान से एक आँख मांगता है और भगवान दोनों आँखें दे देता है. तो ये वो प्रसंग है कि लेखक ने ऐसे भगवान को बोला था कि काश मुझे ऐसे प्लेयर्स को देखने को मिलेगा जिनसे मैं कुछ सीख सकूंगा देख देख के. पर भगवान उन पे इतने मेहरबान थे कि उन्होंने उनको बॉलिंग करने का भी मौका उस संस्था में दिया. ठीक है. तो इस तरह से ये प्रसंग है. अभी थोड़ा मराठी में देखेंगे. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. म्हणजे तुम्ही देवाकडे एक गोष्ट मागता आणि देव तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त देतो. असा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. लेखकाच्या आयुष्यात तो प्रसंग कधी आला त्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. सगळ्यात पहिलं की काही खेळाडू स्वतःला जास्त वेळ खेळायला मिळायला हवं म्हणून ग्राउंडवर थोडंसं आधी जातात. आता हे तुम्हाला माहिती आहे, आपण सुद्धा असं करतो. जी गोष्ट आपल्याला आवडते
तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण थोडंसं आधी जातो. त्याचप्रमाणे असे काही खेळाडू होते की जास्त वेळ थोडंसं खेळायला पाहिजे म्हणून ते लवकर जायचे, टायमाच्या आधी जायचे. आणि मग वेळेच्या आधी गेल्यामुळे तिथे बाकीचे लोक आलेले नसायचे, जे बॉलर्स वगैरे होते. मग अशा वेळेला लेखक त्या कॉम्प्लेक्समध्ये, त्या कंपाऊंडमध्ये नेहमी खेळत असायचे. ते लहानच होते त्याच्यामुळे ते असायचे तिथे फिरत वगैरे. तर जे लवकर येणारे खेळाडू असतात ते लेखकाला बॉलिंग करायला सांगायचे की तू फ्रीच असशील तर बॉलिंग करशील का. आणि लेखकाला सुद्धा खेळण्याची खूप आवड होती, पण लेखक काही त्या संस्थेचे मेंबर नव्हते, त्याच्यामुळे ते काय जाऊन तिथे खेळू शकत नव्हते बॉलने, जोपर्यंत त्यांना कोणी बोलवत नाही तोपर्यंत तरी. त्यामुळे जेव्हा ह्या खेळाडूंना कोणी बॉलिंग करायला मिळायचं नाही तेव्हा हे काय करायचे, लेखकाला सांगायचे की बाकीचे मेंबर येईपर्यंत तू बॉलिंग कर. आणि त्यावेळेला लेखक भरपूर खुश होऊन जायचे. आणि अशा प्रकारे लेखकाला खेळाची आवड देखील पूर्ण व्हायची. म्हणजे त्यांचं ते सतत ती गोष्ट बघतायत की क्रिकेट म्हणजे त्या ग्राउंडमध्ये सगळेजण खेळत आहेत, तर आपसुक आपल्याला वाटतं की नाही मी पण तिथे असलो पाहिजे, मला पण ते करता आलं पाहिजे. आणि ती इच्छासुद्धा हळूहळू त्यांची पूर्ण होत गेली अशी लवकर येणाऱ्या खेळाडूंमुळे. आणि म्हणूनच लेखकाला त्यावेळेला असं वाटतं की आंधळा देवाकडे एक डोळा मागतो आणि देव खुश होऊन त्याला दोन्ही डोळे देतो. असंच लेखकाच्या बाबतीत झालं की लेखकाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेखकाचं म्हणणं असं होतं की मी खूप लकी आहे की मला एवढे चांगले जे प्लेयर्स आहेत त्यांना खेळताना मला बघता येत आहे, जे की म्हणजे ट्रेनिंग म्हणजे जे ट्रेन खेळाडू आहेत, असेच नाहीत की ऐरे गैरे खेळाडू आपण बघतोय. एकदम ट्रेन जे खेळाडू आहेत त्यांना बघण्याचा मला मौका मिळाला, संधी मिळाली, हे तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यापेक्षा पण मला देवाने वरती दिलं की मला स्वतः तिथे जाऊन बॉलिंग करता आली, त्यांच्याबरोबर खेळता आलं. आणि हे त्यांच्यासाठी म्हणजे दुगनी खुशी असं झालेलं आहे. बरोबर. सो अशा प्रकारचा तो प्रसंग आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. आता हे झाले तिथे कारणे लिहा आपली संपलेली आहेत सगळी या धड्यातली. आता स्वमतमधला एक जो मोठा आहे स्वमत तो मी इथे कंप्लीट करते आणि उरलेले 3-4 स्वमत आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया, नाहीतर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. ठीक आहे. सो क्वेश्चन असा आहे, तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा. मतलब आपके हिसाब से लेखक के मन में जो क्रिकेट के लिए प्यार था, मतलब मुझे क्रिकेट में ही करियर करना है, ये उनको कब लगा. बीज मतलब उसका देखिए, हर अगर पेड़ का उगना मतलब पेड़ की ग्रोथ होनी है तो वहाँ पे उस पेड़ का बीज होना चाहिए. तो लेखक को क्रिकेटर बनना था, पर उनको वो चीज़ महसूस कब हुई कि यस मुझे क्रिकेट में ही करियर करना है, क्रिकेट के लिए ही मैं बना हूँ, ऐसे उनको कब लगा. ये आपके हिसाब से आपको लिखना है. ठीक है. सो मैंने क्या लिखा है देखिए. सबसे पहले इम्पॉर्टेंट चीज़ इस जर्नी में है कि लेखक के फादर का तबादला हुआ था, बदली हुई थी उनकी. ठीक है. क्योंकि अगर वो बदली नहीं होती तो ये सब कुछ नहीं होता लेखक के लाइफ में. तो सबसे पहली चीज़ मैंने वही मेंशन किया है. लेखकाच्या वडिलांची कामामुळे बदली झाली, मतलब लेखक के फादर का क्या हुआ, ताबदला हुआ. त्यामुळे लेखकाला पुण्यात त्याच्या काकांकडे राहावे लागले. और इसकी वजह से लेखक को अपने काका के साथ मतलब फादर के भाई के साथ, पिताजी के जो भाई है उनके साथ उनको पूना में ही रहना पड़ा. कहाँ रहना पड़ा, तो लेखक YMCA कंपाउंड में राहू लागले. ये जगह का नाम दिया है उसके कंपाउंड में उनको रहने को मिला था क्योंकि उनके काका वहाँ पे ही रहते थे. ही संस्था खेळासाठी प्रसिद्ध होती. ये YMCA क्या है, तो एक बहुत बड़ी ऑर्गेनाइजेशन है, बहुत बड़ी संस्था है जो खेल के लिए फेमस है. लेखकाला तिथे अनेक खेळाडूंना पाहण्याची संधी मिळाली. मतलब लेखक को वहाँ पे अनेक बहुत सारे प्लेयर्स को पास से देखने का मौका मिला. संधी यानी की मौका मिला. ठीक है. काही खेळाडू जास्त वेळ खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत. ऊपर वाला ही थोड़ा आंसर सिमिलर है. मतलब कुछ जो प्लेयर्स थे वो ज़्यादा टाइम उनको खेलने के लिए चाहिए होता था, इसके लिए वो थोड़ा सा जल्दी आते थे. त्यांच्यासाठी चेंडू टाकण्यासाठी लेखक नेहमी तैयार असत. मतलब उनके लिए बॉल डालने के लिए लेखक हमेशा रेडी रहते थे. तिथले खेळाडू देखील लेखकाला खूप प्रोत्साहन देत असत. मतलब वहाँ पे खेलने के लिए जो भी प्लेयर्स आते थे
और जिनकी पहचान लेखक के साथ थी तो वो भी लेखक को बहुत मोटिवेट करते थे, प्रोत्साहित करते थे की हाँ कीप इट अप, तुम अच्छा खेलते हो ऐसे. त्यावेळेस लेखकाच्या मनात विचार येई कि आपण सुद्धा या खिलाड़ूंप्रमाणे व्हावे. तब लेखक को धीरे धीरे महसूस होने लगा था कि नहीं, मुझे भी इनके जैसा ही कुछ बनना है. और अशा प्रकारे क्रिकेट हा खेळ पाहता पाहता त्यात सहभाग घेण्याची इच्छा लेखकाच्या मनात निर्माण झाली. और इस तरह क्रिकेट का गेम देख के देखते ही लेखक के मन को ऐसा महसूस हुआ कि क्रिकेट में मुझे सहभाग लेना चाहिए, मैं सच में इसमें कुछ अच्छे से कर सकता हूँ करियर. ठीक है, ये यहाँ तक आंसर है. अभी थोड़ा मराठी में एक्सप्लेन करती हूँ. तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा. म्हणजे अकॉर्डिंग टू यू तुम्हाला काय वाटतं की कधी असं लेखकाला क्लिक झालं मनात की नाही बस मला क्रिकेटमध्येच करियर करायचं आहे. बरोबर. तर इथे बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की लेखकाच्या वडिलांची बदली झाली ते तुम्हाला लिहायचंच आहे. तुम्ही बोलाल तेच किती वेळा लिहायचं, पण तुम्हाला परीक्षेत काय हे सगळे प्रश्न लगातार असे येणार नाहीयेत. तुम्हाला एकच प्रश्न येणार, त्यामुळे तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन लिहावंच लागतं की लेखकाच्या सोबत जे काही झालं त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे लेखकाच्या वडिलांची बदली. बरोबर. लेखकांच्या वडिलांची बदली झाली त्यामुळे लेखकाला कुठे राहावं लागलं, पुण्यातच राहावं लागलं त्यांच्या काकांकडे. काका कुठे राहत होते तर YMCA ही एक जी संस्था आहे त्याच्या कंपाऊंडमध्ये लेखकाचे काका राहत होते आणि त्यामुळे लेखकसुद्धा त्यांच्याकडे तिथे राहायला लागला. ही संस्था कशासाठी फेमस होती तर खेळासाठी फेमस होती. तिथे लेखकाला तिथे अनेक खेळाडूंना पाहण्याची संधी मिळाली. आता हे वरच्याचंच आन्सर आहे बघा किती सिमिलर आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही वरतीच तो प्रश्नाचं उत्तर समजून घेतलं तर तुम्हाला इथे तेच रिपीट लिहायचं आहे. फक्त काळजी एवढीच घ्या की तुम्ही जे काही लिहिता त्याच्यामध्ये काना मात्र वेलांटी उकार आणि वाक्यरचना याच्यामध्ये काही गोंधळ घालू नका. सोपी वाक्य लिहा, छान वाक्य लिहा. काही मोठी वाक्य लिहिण्याची अजिबात गरज नाही. तुमचे विचार समोरच्याला कळले पाहिजेत आणि ते सोप्या शब्दात सुद्धा कळू शकतात. त्यासाठी भरगच्च मोठी वाक्यच केली पाहिजेत असं काही गरजेचं नाही. ठीक आहे. सो लेखकाला तिथे अनेक खेळाडूंना पाहण्याची संधी मिळाली. काही खेळाडू जास्त वेळ त्यांना खेळायला मिळाला पाहिजे म्हणून ते लवकर येत असत. त्यांच्यासाठी चेंडू टाकण्यासाठी लेखक नेहमी तयार असायचे. इथपर्यंत तर आपण वरच बघितलं, तेच लिहायचं सेम. पुढे आहे की तिथले जे खेळाडू होते त्यांची ओळख झाली होती लेखकाबरोबर, कारण ते बॉलिंग करायचे त्यांच्यासाठी. त्यामुळे जे खेळाडू होते ते सुद्धा खूप छान होते आणि ते सुद्धा लेखकाला खूप प्रोत्साहन द्यायचे. अरे वा, तू खूप छान खेळतोस आणि असंच करत राहा वगैरे असं छान बोलायचे, प्रोत्साहन द्यायचे, त्याला प्रेरणा द्यायचे. त्यावेळेला लेखकाच्या मनात विचार येईल की आपण सुद्धा या खेळाडूंप्रमाणेच व्हावे. आणि त्यावेळेला लेखकाला थोडंसं मनातून असं समजायला लागलं की बस आपल्याला पण याच्यातच काहीतरी करियर करायचं आहे, आपल्यालाही असंच काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये. आणि अशा प्रकारे क्रिकेट हा खेळ फक्त पाहताच त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा लेखकाच्या मनात निर्माण व्हायला लागली होती. ठीक आहे. सो अशा प्रकारे लेखकाच्या मनात क्रिकेट हे कधी चूज झालं तर अशा वेळेला. म्हणजेच हे एक नॅचरल आहे की तुम्ही एखादी गोष्ट जर सतत पाहताय तर तिचा प्रभाव, तिचा इन्फ्लुएन्स तुमच्यावर हळूहळू पडत जातो आणि हळूहळू ती गोष्ट तुम्हाला आवडायला लागते. पण तसं परिस्थिती असली पाहिजे, ती माहोल असला पाहिजे तसा. म्हणूनच आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला ज्या विषयामध्ये करियर करायचं आहे, आयुष्य बनवायचं आहे, त्या गोष्टी सतत बघत जा, सतत ऐकत जा, वाचत जा, कारण त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो आणि मनावर परिणाम झाला की कृती तशा होतात आपल्याकडून. त्यामुळे तेच लेखकाच्या सोबत इथे झालेलं आहे. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि हेल्पफुल वाटली असेल आणि याचा पार्ट 2 तुम्हाला लवकरच मिळेल उद्या परवामध्ये. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. उत्तरं ऐकता एवढे हरवून जातं की तुम्ही लाईक करायला विसरता, तर तसं करू नका. लाईक करा आठवणीने, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा छान व्हिडिओ तुम्हाला मिळतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेअरिंग इज केअरिंग. त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत दिलखुलासपणे व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अ लॉट. आणि हेल्दी राहा, हॅपी राहा, नेहमी उत्तरं वाचत राहा
पाठांतर करत राहा, कारण परीक्षा जवळ आलेल्या आहेत. आणि तुमचं काही सजेशन असेल तर नक्की तुम्ही कॉमेंट सेक्शनवर जा आणि कॉमेंट करा. आपण तिथे नक्कीच उत्तरं देते मी कॉमेंट्सची. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त काही इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल तर तुम्ही नक्कीच मला मेल करत जा, जिथे तुम्हाला जास्त सविस्तर बोलता येईल. ओके, सो भेटूया. आणि ह्याचं PDF, ही जी PPT आहे तिचं PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून ती उत्तरं तुम्हाला आरामात लिहिता येतील. ओके, थँक्यू. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.